हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज मिस्टर आणि आत्या सकाळी म्हणजे दहीवाडीला गेले होते ताईन त्यांच्याकडं. तर सोनाताईन त्यांच्या तिकडे गेले होते दहीवाडीला. तर ताईन त्या तुम्हाला माहीतच आहे सोनाताईन त्या. तर त्या धरून म्हणजे त्या सगळ्या टोटल 5 जाव आहे ताईन त्या धरून. तर त्याच्यातली ना सगळ्यात मोठी जाव म्हणजे ताईन त्यांची मोठी जाव त्या नेमक्या आज एक्सपायर झाल्या, रात्री एक्सपायर झाल्या त्या. तर आज अंत्यविधी होती, तर त्यासाठी सकाळी लवकरच गेले होते 9-9:30 वाजता आत्यान ते गेले होते घरून. तर मिस्टरांनी तिथली काही आणि घरून निघताना पण काही व्हिडिओ नाही घेतली डायरेक्ट. आणि त्यांना यायला पण उशीर झाला संध्याकाळी ते कितीला म्हणजे 5:30-5:30ला घरी आले ते. तर इकडे आहे ना देवाचा दिवा पण लावला, कारण की 6 वाजले ना, 6 वाजले की मी लगेच देवाचा दिवा लावित असते. तर देवाचा दिवा तर रोज मी काय करते म्हणजे इथं आतमध्ये देवाचा दिवा लावला का तुळशीला पण दिवा लावित असते. तर पंथीमध्ये घेते तुळशीला दिवा. तुळशीला पण दिवा लावित असते मी. तर इकडे आहे ना सगळ्यांसाठी मस्त असं चहा पण ठेवला आहे, उकळत पण आला आहे तो, उकळतोय चहा. आता चहा तयार करून झाला आणि मग आले ते बाहेर. आता 6 वाजला की लगेच अंधार पडतो. दिवस छोटा आहे ना, रात्र मोठी आहे ना मामा, थंडी वाजते. बशी घ्या ना, बशी पण घ्या. चहा घ्याल या जरा चहा. पाहते ती. आणि आज ना मिस्टरांनी पिल्लूसाठी एक नवीन वस्तू आणलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. तर ती काय आहे, तर आहे ना मिक्सरचं भांडं आणलेलं आहे तिच्यासाठी नवीन. कोणत्या कंपनीचं आहे बघू, एक्सपर्ट क्वालिटीचं आहे. खोला बरं. आपल्याला रेग्युलरचं भांडं कसं मिरचीचं असतं ना, तर तिला आता इथून पुढं ज्यूस करून म्हणजे मिक्सरमधून ज्यूस करूनच खाऊ घालायला लागेल पातळ. त्यासाठी नवीन भांडं आणलेलं आहे तिच्यासाठी मिक्सरचं. खूप मोठं आहे ना, रेग्युलरच्या भांड्यासारखंच आहे. बघ तिकडं एक्सपोर्ट क्वालिटी. चांगलं आहे ना भांडं. मिक्सरचं भांडं आणलेलं आहे, पॅकिंग आणलं आहे त्यांनी. मिक्सरचं भांडं आणलेलं आहे आणि सोनूने लगेच खोलून बघितलं कसं आहे काय. कसं आहे सोनू, छान आहे ना. बघू आतून पाहते. एकदम नवच आहे. तर चला त्याच्यामध्ये तिला काहीतरी ट्राय करते मी. तर शिवण्यासाठी ना मिस्टरांनी आणलं आहे मस्त असं मिक्सरचं भांडं. तर रेग्युलरचं भांडं होतंच, पण कसं आहे ना आता तिला इथून पुढं काय मिक्सरमधलं डाळ भाताचा ज्यूस म्हणा, काही फ्रूट्स राहत्या, फ्रूट्सचं पण ज्यूस मिक्सरमधून द्यावे लागेल ना, त्यासाठी ना तिने डायरेक्ट नवीनच मिक्सरचं भांडं आणलं. रेग्युलरचं होतं पण ते कसं आपलं मिरचीचं असतं ना, त्यामुळे मग ते यूज नाही करता डायरेक्ट तिच्यासाठी स्पेशल नवीन मिक्सरचं. तर आपण किती नाही म्हटलं तरी मिक्सरला म्हणजे असं तिखटपणा राहतोच. त्यामुळे मग मिस्टर बोलले की लहान बाळासोबत रिक्स नको घ्यायला, तर तिच्यासाठी ना नवीनच भांडं आणून बोलले. तर तिच्यासाठी नवीन भांडं पण आणलं आहे त्यांनी. तर हे रेग्युलरचं आहे, तर हे नाही यूज करणार, तिच्यासाठी स्पेशल नवीन भांडं आणलेलं आहे, मिक्सरचं भांडं आणलेलं आहे. तर आहे ना आज बाजार होता, म्हणजे गुरुवारचा बाजार असतो आश्वीचा. तर बाजारातून आहे ना तिच्यासाठी ॲपल आणलेले आहे मिस्टरांनी त्यांनी. आणि मग म्हटलं चला तिचं आहे ना ॲपलचं ज्यूसच बनवू मिक्सरमध्ये. तर आहे ना ते एकच घेतलं आहे मी आणि ते आता व्यवस्थित धुवून घेते. तर मी एक नाही घेणार, सुरुवातीला अर्धं ॲपल कट करून घेणार आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते पुढं. भरपूर ॲपल आणलेले आहे, त्यामधले एकच ॲपल घेतलेलं आहे मी. आणि ते एक पण नाही घेणार, त्यातला अर्धाच भाग घेणार आहे मी. अर्धं कट करून घेणार आहे आणि त्याच्यावरली साल पण काढून घेते. मिक्सरमध्ये परत मग गिरवी करावं लागेल, म्हणजे मिक्सरमधून त्याचं सूप बनावं लागेल, ज्यूस बनावं लागेल. थोडंसंच ॲपल घेतलं आहे मी आणि त्याच्यावरचे साल्टं पण काढून घेतलेले. साल जे राहत असं लाल कलरचं, तर ते काढून घेतलं. आणि त्यानंतर आता उलसिकच तुकडे बारीक बारीक तुकडे केले. तर आता मिक्सरनं धुवून घेणार आहे मी व्यवस्थित आणि मिक्सरमध्ये हे करणार आहे, त्याचं रस करणार आहे.
मिक्सर व्यवस्थित धुवून घेतलं आणि आता त्यामध्ये टाकून घेते मी ॲपलची बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. तर आता मिक्सरमधून काढून घेते रस. मधून आहे ना ॲपलचा ज्यूस करून घेतला आहे मी. हे बघा. तर आता ज्यूस व्यवस्थित चाळणीने काढून घेतला आहे. हे बघा थोडंसं म्हणजे पाण्या टाईपच केलेलं आहे थोडंसं. एवढं वरती अटकलं आहे ना. थोडंच घेतलं होतं ना म्हणून पूर्ण व्यवस्थित नाही झालं. जास्त घेतलं असतं नाही झालं असतं. पण आज तिचं पहिलाच दिवस आहे. बघू एवढं खाते काय. थोडंसं अर्धा एक चमचा जरी खाल्ला तरी बस होईल. सुरुवातीनं आत्ताची तिची मग तिला जसं ती खायला सुरू होईल ना मग जास्त करावं लागेल. आता सुरुवातीनं आत्ताशी म्हणजे आत्ताशी खाते ती त्याच्यामुळे थोडंच प्रमाण घ्यावं लागेल. आणि ज्यावेळेस ती परिपूर्ण खायला लागली का मग जास्त घ्यावं लागेल. जाऊ द्या आता बस करा. तर आता ॲपलचं ज्यूस रेडी आहे तिच्यासाठी. तर तिला आता खाऊ घालायचं आहे. धुवून घ्या चमचा. खाऊ घालते आहे तिला. ज्यूस बनवलं आहे ॲपलचं. आवडतं पिल्लू तुला? शिवन्या तुला आवडतं? साठी तीन चुटू हळूच बरं का. हा त्याच्यामुळे थोडंच घालायचं. थंडीचे दिवस ज्यूस तिला सगळं आधी ना आता असं चारीत होत्या. त्याच्यामुळं मग म्हटलं नीस असं ओठावर धरीत होत्या. तिने एवढंसं खाल्लंय कट केलेलं आहे बघा. त्यामुळे मग तिला म्हटलं थोडंसं मिक्सरमधलं काढूनच देऊ तिला. थोडंसं पाण्या टाईपच केलं मी. लई घट नाही केलं ते कारण की अजून आत्ताशी सुरुवात आहे ना तिचीवाली. त्यामुळे मग थोडंसं पाण्या टाईपच केलं मी. लई घट नाही केलं ज्यूस. तरी ती चाटती आहे चुटू आहे ना. ही काही इथे कानटोपी तुमची ही बाई बाबा सापडली का? लई थंडी पडली हो. थोडं थांबायचं. आणू लई हे नाही करायचं. पिऊन द्यायचं चाटून द्यायचं. लई असं स्पीडनं नाही करायचं. स्पीडनं नाही करायचं. हा तर आवडते बरं का पिल्लूला है ना. शिवन्या ए पिल्लू ए छान. शिवन्या म्हणले लगेच हे झालं. साठी ती तुमचा उलटा हात होतो. आणू इकडच्या या हातून घाला ना. इकडे डाव्या हाताने पण असं धरा इकून. असं बरोबर खाता येईल. तिचा हात पकडा तुम्हाला बरोबर घालता येईल. थोडं घालायचं. तिला कुठं लई घालायचं आपल्याला. उलसक तरी तुम्ही कोण घ्यायलाच नको होती ना. वाकुले दाखवते का चाटी ती पिल्लू चाटवती ती. आवडलं बरं का तिला ज्यूस है ना. ते काय चाटती थोडं हळू. आवडलं तुला ज्यूस शिवन्या ए पिल्लू. कशी चाटती ना. थोडं घालायचं लई नाही. असं उलस बारीक आल्हाद द्यायचा तिला.